आनंदाच्या ताटी अमृताची वाटी, विवेक तारो घोटी रसनावळे. ते हे रूपडे रूपस विठ्ठल, पांडुलके बहुसाल प्रार्थिले. तारावया जन भावया पावन, जड मूळ अज्ञान हरिपाठे. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. एकतरी ओवी अनुभवावे या ज्ञानयज्ञात आपण श्रीमद भगवद्गीता अध्याय 8वा त्यातला श्लोक क्रमांक 15 आणि माऊलींनी या श्लोकवर ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये 143 क्रमांकाच्या ओळीने केलेलं भाष्य, याचं आज आपण चिंतन करणार आहोत. मामोपेते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम, नाप्नुवन्ति महात्मना संसिद्धिम परमाम गताः. अर्थात भगवंत सांगतात, अर्जुना, माझी प्राप्ती केल्यावर भक्तियोगी महात्मे जन अशा अशाश्वत जगामध्ये पुन्हा कधी येत नाही. कारण हे जग कसं आहे तर दुःखमय आहे. कुठलीच गोष्ट, कुठलीच वस्तू या ठिकाणी शाश्वत नाही आहे. अशा या अशाश्वत जगामध्ये ते कधीच परतून येत नाही किंवा त्यांना परतून येण्याची गरजच भासत नाही. कारण त्यांनी माझी प्राप्ती केलेली असते. आणि एकदा माझी प्राप्ती झाली, माझ्या धामाची प्राप्ती झाली की यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परम मम. माझं धामच इतकं परम आहे, पवित्र आहे आणि स्वयंप्रकाशित आहे की त्या ठिकाणी एकदा मनुष्य गेला की त्याला मी माझी सायुज्य मुक्ती प्रदान करतो. पुन्हा कुठला देह धारण करून भोग भोगण्याकरता या मृत्यूलोकी त्याला यायची आवश्यकता वाटत नाही. स्वर्गामध्ये गेल्यानंतर सुद्धा पुण्याचा क्षय झाला तर माणसाला परत यावं लागतं महाराज. क्षिणे पुण्यमर्त्य लोकम विशंती. परंतु भगवंताच्या धामाप्रती एकदा मनुष्य गेला की पुन्हा मामुपेते पुनर्जन्म दुःखालयम अशाश्वतम. अशा या अशाश्वत जगतामध्ये, दुःखमय जगामध्ये पुन्हा जन्माला येण्याची जीवाला आवश्यकताच पडत नाही. त्या ठिकाणी तो कायम स्वरूपी वास्तव्य करतो. नाहीतर या मृत्यूलोकी काल चिंतन केलं, जन्म मृत्यू जरा आणि व्याधी या चारही गोष्टी दुःखाचा वर्षाव करतात महाराज. नुसतं दुःख देत नाही, दुःखाचा वर्षाव करत असतात. जन्मसुद्धा सुखकारक नसतो. मुळात जन्म घ्यावाच लागतोय भोग भोगण्याकरता आणि एखादी सजा भोगण्याकरता. जेलमध्ये, कारागृहामध्ये जाताना मनुष्य का आनंदाने जातो का हो? केलेल्या गुन्ह्याची त्याला सजा भोगायची आहे म्हणून तो जेलमध्ये चाललाय. तो का हसतमुखाने जाणार आहे का? हा, तो चाललाय म्हणून निश्चित काहींना आनंद होईल महाराज. तसं जीव जेव्हा जन्माला येतो, मनुष्य जन्माला येतो, त्यावेळेस इतर सर्वांना आनंद होतो, पण त्या येणाऱ्या जीवाला आनंद नसतोच महाराज. तो दुःखानेच या ठिकाणी येतो. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. वासना शिल्लक आहे ते भोगण्याकरता येतो. या देहावर ऋण आहेत, भोग आहेत, कर्माचे फळं आहेत, ते फळं भोगण्याकरता तो येतो. मग ते काही फळं सुखकारक असतात, काही दुःखकारक असतात. पण त्यातला सुखाचा भाग हा अतिशय कमी असतो. संतांनी त्याचं गणित मांडलं आहे. सुख पाहता जवा पाळे, दुःख पर्वता एवढे. जव मोहरी किती सूक्ष्म असते महाराज, तसं सुख आहे आणि दुःख मात्र
त्याच्या अगेन्स्ट पर्वता एवढं आहे. पर्वत कुठं ना राई कुठं, किंवा ते जवस कुठं, हे प्रमाण सुख आणि दुःखाचं आहे महाराज. तरीसुद्धा त्या सुखाच्या आशेनं जीव जगत असतो. आणि मागेही चिंतन केलं आपण की परमात्म्यानं जन्म, मृत्यू, सुख, दुःख, यश आणि अपयश 6 गोष्टी आपल्याकडे ठेवल्या आहेत. कुठल्या गोष्टीमध्ये यश असेल, कुठल्या गोष्टीत अपयश असेल सांगितलेलं नाही महाराज भगवंतानं. कोणत्या क्षणामध्ये सुख असेल, कोणत्या क्षणामध्ये दुःख असेल नाही सांगितलं. किंवा कधी जन्माला येणार आहे आणि आलेल्या जीवा तुला कधी जायचं आहे हेही गणित भगवंताने नाही सांगितलं. आणि नाही सांगितलं हे सुद्धा उपकार आहे महाराज. सांगितलं असतं, एखाद्याला सांगितलं असतं तुझं आयुष्य फक्त 15 वर्षाचं आहे, किती दुःख कोसळलं असतं महाराज त्याच्यावर जन्मताच, त्याच्या आईवडिलांवर. परंतु हे सगळं बंद पेटीमध्ये गुह्यतम ठेवलेलं आहे, गुपित ठेवलेलं आहे भगवंताने या गोष्टी. आणि त्या गुपित ठेवल्या म्हणून धर्मसुद्धा आज आपल्याला पाहायला मिळतो महाराज. नाहीतर एखाद्याचं आयुष्य 95 वर्ष आहे, 95 वर्ष जर मरणच नसेल तर तो कशाला नीट रस्त्यानं चालेल महाराज. काहीही केलं तरी मरण नाही. सध्या आम्ही नीट रस्त्यानं का चालतो माहिती आहे का? मरणाची भीती आहे, कायद्याचा बडगा आहे, म्हणून आम्ही नीट चालतोय महाराज. जर मरणाची भीती घातली नसती, फासावर देण्याची भीती घातली नसती तर ढेकणं मारल्यासारखे माणसं मारत सुटले असते महाराज माणसं. या मृत्यू लोकामध्ये जन्म जितका दुःखाचा आहे तितकाच मृत्यू दुःखाचा आहे, सांगण्याची आवश्यकताच नाही. कुणीही मृत्यू यावं, आता मरण यावं म्हणायला म्हणतील की आतानं देवानं न्यायला पाहिजे. परंतु खरंच जर देव न्यायला आला तर हे जातील का हो? अहो तुकोबा राय जिजाबाईला ओरडून सांगायला लागले की चल माझ्याबरोबर, सदे घेऊन जाण्याकरता विमान आलं आहे. जिजाबाई नको म्हणली, अजून माझा प्रपंच आहे, मुलांचं संगोपन राहिलं आहे. गावामध्ये दौंडी पिटली महाराजांनी, अरे चला मोक्ष प्रदान होत आहे, चला. एकही आलं नाही महाराज. कितीही जर्जर असला, कितीही आजारानं त्रस्त असला, कितीही वृद्धापकाळ आलेला असला तरी आणखी काही दिवस जगावं अशीच इच्छा, असाच लोभ जीवाच्या ठिकाणी असतो महाराज. म्हणून जन्म दुःखाचा आहे, मृत्यूसुद्धा दुःखाचा आहे. जरा म्हणजे म्हातारपण ते तर दुःखानंच भरलेलं आहे महाराज. काहीच स्वातंत्र्य राहत नाही, सगळं पराधीन असतं महाराज. दुसऱ्याच्या भरोश्यावर जगावं लागतं. कोणी देईल तेव्हा खायचं, कोणी उचलल तेव्हा उठायचं. संपूर्ण पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा, दोष ना कुणाचा. ह्या ओवीची त्या ठिकाणी सत्यता पटते जेव्हा अतिशय जर्जर वृद्धापकाळ येतो तेव्हा. आणि पश्चातापाशिवाय त्या स्थितीमध्ये दुसरं काही कार्यच नसतं. म्हणून माणसानं जीवनामध्ये नीट वागावं. पश्चाताप करायची, म्हातारपणामध्ये पश्चाताप करायची वेळ येईल असं वागूच नाही. आयुष्यभर त्या परमात्म्याशी आमचं सख्य अशा प्रकारे जोडलं जावं की म्हातारपणामध्ये त्याच्याशी नाड जोडली जावी आणि त्याच्याच चिंतनात, त्याच्याच स्मरणात रममान होऊन जावं. असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीची विदेही भोगुदशा. अशा मुक्तानंदामध्ये जीवन जेव्हा जगतो त्यावेळेस असा साधक हा जिवंतपणेच मुक्त असतो. भगवंत म्हणतात त्याला मी मरणाची यातनाच होऊ देत नाही. म्हणून या मृत्यूलोकीचं जन्माचं दुःख, मृत्यूचं दुःख, म्हातारपणाचं दुःख हे तर होत नाहीच नाही, पण व्याधी, या व्याधींचेही प्रखरता त्याला जाणवत नाही. व्याधी कमी होत नाही, जे भोग आहेत ते भोगावे लागणार आहेत.
मग जे भोग आहे ते भोगावे लागतात. तर मग हा प्राणायाम कशा करता परमार्थाचा? तो याच्याकरताच आहे महाराज, की परमार्थ हे भुलीचं इंजेक्शन आहे. एकदा ते इंजेक्शन दिलं की वाट्याला आलेले भोग मनुष्य सहजपणे भोगतो. ऑपरेशन करताना भुलीचं इंजेक्शन दिलं की दोषयुक्त शरीराचा भाग तो वैद्य, तो डॉक्टर ऑपरेशन करून सहजप्रमाणे कट करून काढून टाकत असतो. आणि ते कट करत असताना, काढत असताना कुठल्याच प्रकारची वेदना संबंधिताला होत नाही, कारण इंजेक्शन भुलीचं असतं. तसं जीवनामध्ये आलेलं दुःख किंवा सुखामध्ये उन्मत्तपणा येत नाही आणि दुःखामुळे जीव खचून जात नाही. परमार्थ हे त्या ठिकाणी भुलीचंच इंजेक्शन आहे, बधीर करून टाकतं. त्यामुळं स्थित प्रज्ञासारखा तो जीव जगतो. दुःखेषु नद्विग्नमना सुखेषु विगतस्फुरा वितराग भयक्रोधा स्थित धीर मुनिरुच्यते. अशा अतिशय साध्वी वृत्तीनं, अतिशय ऋषीमय जीवन मनुष्य जगत असतो. प्रपंचाशी अनासक्त होऊन जातो. त्याची नाळ ही भगवंताशीच जोडली जाते. दुसरा विषय त्याच्या ठिकाणी नसतो. ते दुःख त्याच्या वाट्याला जरी आलेलं असलं तरी त्याची प्रखरता भगवंत त्या ठिकाणी कमी करून टाकत असतो आणि प्रासादिक स्वरूपानं तो ते दुःख भोगतो. माझ्याच कर्माचं फळ आहे, मी ते भोगूनच सारायला पाहिजे. ते जर शिल्लक राहिलं तर पुन्हा जन्माला यावं लागेल. म्हणून याच जन्मे वाट्याला आलेलं दुःख, वाट्याला आलेला भोग असा कृष्ण भावना भावित मनुष्य, असा साधक सहजपणे भोगतो, सहन करतो आणि त्याही प्रसंगामध्ये समाधानी राहतो, सुखी राहतो, आनंदी राहतो. यावर भाष्य करताना माऊली 143 क्रमांकाची ओळी ज्ञानेश्वरी 8व्या अध्यायामध्ये म्हणतात, जे संसाराचे बैसणे, जे विकारांचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाने वाढिले आहे. शरीराविषयी वर्णन माऊली करतायत. भगवंत अर्जुनाला सांगतायत की अर्जुना, तू हे शरीर मरल, हे भीष्म मरतील, हे द्रोणाचार्य मरतील, हे जे म्हणतो आहे ते शरीर मुळात कसं आहे तर नाशिवंत आहे. नुसतं नाशिवंत नाही तर रोगानं भरलेलं आहे. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, शरीर दुर्गंधीचे सार नाही, अपवित्र शरीर आईसे तुकोबारायत म्हणतात. पण त्याच वेळेस ही तेवढं सत्य आहे. शरीर सुखाचे घोसले, शरीरे साध्य होई केले, शरीरे साधले परब्रह्म. परब्रह्माची प्राप्ती करून घेण्याचं सामर्थ्य या शरीरामध्ये आहे. म्हणून ते विषयाकडे लावायचं का परमार्थाकडे लावायचं हे आपलं आपण पाहायचं आहे. सुरी तयार करणाऱ्याने केलेली आहे, त्या सुरीनं बोट कापायचं का भाजी कापायची हे आपलं आपण ठरवायचं आहे. बोट कापून जर घात करून घेत असाल अज्ञानानं तर इजा तुम्हाला होईल, दुःख तुम्हाला होईल. आणि त्याच्या माध्यमानं जर तुम्ही काही प्राप्त करून घेत असाल, भाजी कापणं, फळं कापणं, तर त्याचा फायदाही तुम्हालाच होईल. तसंच शरीराचं आहे महाराज. म्हणून तर परिसवा सव्यसाची मूर्ती लावून देहाची, खंती करती कर्माची ते गावंडे गा. इतकं चांगलं शरीर दिलेलं असून सुद्धा जर दुःख वाट्याला येत असेल जीवाच्या, किंवा तो जर कष्टी होत असेल, तर इतका चांगला मनुष्य देह देऊन सुद्धा काही उपयोग नाही, वाया गेला असंच म्हणावं लागेल. कारण शरीर हे शेवटी नाशिवंत आहे. आयुष्य संपलं की त्यातून चैतन्य निघून गेल्यानंतर ते जड होतं आणि पंचमहाभूतापासून रचलेला देह पंचमहाभूतातच विलीन होऊन जातो. त्या ठिकाणी मग सौंदर्य आहे का, सुरकुत्या पडल्या आहे, काही नाही. तुका वरी मढे शृंगारिले जैसे, एखाद्या मढाला शृंगार केला तर त्याचा उपयोग नाही. तसं या शरीराला कितीही सजवलं, कितीही शृंगारलं तरी एक दिवस हे नाश पावणार आहे. ते आहे कसं तर जे संसाराचे बैसणे, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगाचे भाने म्हणजे ताट वाढिले आहे. हे संसाराची बसण्याची बैठक आहे. आयुष्य आहे तोपर्यंत त्या शरीराचा उपयोग आहे, त्याचा सदुपयोग करून घ्यावा. जे
अहंकारादी विकार रूप झाडाचा बगीचा आहे म्हणे. कारण सगळं अहंकारानं भरलेलं आहे महाराज. ते सगळं व्याधीचं वाढलेलं ताटच आहे. शरीर त्रैगुणांचा बांधा नाही रस सुधा तयामादी. म्हणून या नाशिवंत शरीरापासून त्या शाश्वत भगवंताची, नश्वरापासून ईश्वराची प्राप्ती करून घ्यावं, म्हणजे मनुष्य जन्माचं साध्य होईल. नाहीतरी ते एक ना एक दिवस जाणार आहे. जे संसाराचे बैसने, जे विकाराचे उद्याने, जे सकळ रोगांचे भाने वाढिले आहे. आज याच ठिकाणी थांबूया. रामकृष्ण हरी पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय. आदि शक्ती मुक्ताबाई की जय.